6 ऑगस्ट रोजी जयस्तंभ चौकामध्ये हा विशेष स्टॉल लावण्यात आला होता। विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या राख्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। या कार्यक्रमाला शहरातील अनेक शासकीय, निमशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांमध्ये प्रभारी तहसीलदार राऊत साहेब, नायब तहसीलदार नागोलकर साहेब, चाणक्य अकादमीचे संचालक कुलदीप वाकोडे, नुपेन बाबूभाईजी पटेल, भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब कांबे, दिलीप अहिरवार आणि नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष अनिल डाहेलकर यांचा समावेश होता। या सर्व मान्यवरांनी स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात। या ठिकाणी आमच्या श्री संत गुणवंत महाराज मतिमंद विद्यालय तसेच स्वर्गीय एम.एस. निवासी मूकबधिर विद्यालय या विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कष्टातून, परिश्रमातून ज्या ह्या राख्या बनविल्या आणि त्यांचं खरोखरच या ठिकाणी कौतुक करावं असं वाटते की मी संस्थेचा अध्यक्ष असून अशा या मतिमंद व मूकबधिर विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना पैशाची देवाणघेवाण, आर्थिक व्यवहार समजावा यासाठी आज हे राखी त्यांच्याकडून तयार करून घेऊन बाजारात विक्रीसाठी आणली आणि तसेच याला भरपूर सहयोग मिळून राहिला। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते रावसाहेब भाऊ कांबे सुद्धा येऊन गेले, तसेच नुपेन भाई पटेल, पंकज नुपेन कुमार पटेल ते सुद्धा येऊन गेले आणि थोड्याच वेळात नायब तहसीलदार नागोलकर साहेब, कैलाश भाऊ महाजन, बरीचशी मंडळी येतील। तर माझ्या हा विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा याकरिता हा सर्व उपक्रम आम्ही राबवित आहोत। धन्यवाद। संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि आभार मानले। या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। न्यूज विदर्भ टाइम्स साठी मोहम्मद शबीर, मूर्तिजापूर।